नमस्कार, मी जागृती वाघमारे. माझ्या चॅनलवर स्वागत आहे. चॅनलचं नाव आहे जागृती आयडिया अँड लोन्स. तर आज आपण लिलीचं फुल शिकणार आहोत. सुरुवात करूया अशा प्रकारे लिलीचं फुल करायला. त्यासाठी लागणारे आपल्याला पाईप क्लिनरच्या स्टिक लागतील. ग्रीन कलर मध्ये लागेल. ग्रीन कलरची टेप लागेल आपल्याला. पराग लागते, स्टिक आहे आणि ग्लू लागेल आपल्याला. सुरुवात करूया आपण बनवायला. पहिले पाकळ्या तयार करून घेऊया. एका पाकळीसाठी आपल्याला 3 स्टिक लागतात. तर एक स्टिक पहिले फोल्ड करून घ्यायची. त्याच्यानंतर दुसरी पण तशीच. त्याच्यानंतर त्याचा परत अजून एक फोल्ड करून मध्य काढून घ्यायचं. त्याच्यानंतर ही जी पहिली होती स्टिक तिला नंतर या तिन्ही एकत्र करून आपली पाकळी तयार करून घ्यायची. सगळ्या काड्या ज्या आहेत त्या एकत्र घेऊन आपण त्याला रॅप करून घ्यायचं. ही आपली एक पाकळी तयार झाली. अशाच बाकीच्या पाकळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या. अशा व्यवस्थित अरेंज करून मग त्याला आपण सगळ्या एकत्र करून एकदम टाईट त्याला गुंडाळून घ्यायची. आणि मग त्याला थोडंसं अशाच सगळ्या पाकळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या. टाईट त्याला गुंडाळून घ्यायचं, नाहीतर काड्या सुटू शकतात. मी दाखवलेली पद्धत तुम्हाला आवडते की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. अजून कशावर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर तेही मला सजेस्ट करा, की जेणेकरून मी त्या व्हिडिओ बनवून तुम्हाला त्या वस्तू दाखवू शकते, कशा तयार करायच्या, काय करायचं ते.
लिलीचं फूल झाल्यावर आपण आज मोदक बघूया गणपती बाप्पांसाठी. ते मला कमेंट करून सांगा की दुसरं काय अजून दाखवायचंय का मोदक चालणार आहे. जे माझे व्हिडिओ बघतात त्यांनी पण लाईक शेअर सबस्क्राईब तर नक्कीच करा. आणि नवनवीन अजून काय बघायचं व्हिडिओज कोणत्या करू किंवा काय तेही मला सजेस्ट करा की जेणेकरून मी त्या व्हिडिओ बनवू शकते. पाच झाल्या. आता त्याच्यानंतर आपल्याला रॅप कसं करायचं, फूल तयार कसं करायचं ते बघायचं. त्यासाठी आपल्याला स्टिक लागणार आहे, बुके स्टिक, नंतर ग्रीन टेप लागेल, आपण 7 पाकळ्या घेतोय बनवून. आपण मागच्या वेळी शिकलो होतो तेव्हा आपण 5 पाकळ्या घेतल्या होत्या. यावेळी आपण 7 पाकळ्यांचं बनवू. मागच्या वेळी आपण 5 पाकळ्यांचं बनवलं होतं, यावेळी आपण 7 पाकळ्यांचं बनवतो. तुम्ही माझ्या त्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. खूप व्ह्यूज आहेत त्याला, लाईक्स आहेत. तसेच माझ्या पुढच्या व्हिडिओंना पण तुम्ही करावं अशी विनंती. तर या 7 पाकळ्या आपण तयार केल्या. आता आपण त्या रॅप कशा करायच्या ते बघू. सगळ्यात आधी पान तयार करून घेऊ. पानाला काही नाही, फक्त दुमडून घ्यायचं. थोडं छोटं करायचं असेल तर त्यालाच दुमडून घेऊ परत. हे आपलं पान तयार. तेच करायचं किंवा अर्ध्यापेक्षा कमी घ्यायचं. दोन्ही बाजूनी काड्या खाली घ्यायच्या आणि परत तिथेच स्प्रे मारून दोन्ही स्टिक रॅप. हे पान तयार. आता आपण रॅप करायला घेऊया. सगळ्यात आधी चिटकवून घ्यायचं. स्टिक तर आहेच आपल्याजवळ. थोडेसे इकडे तिकडे झाले असतील तर ते पुढे मागे घेऊन आपल्याला अरेंज करून घ्यायचं. थोडस अरेंज करून घ्यायचं.
ग्लू लावून एकदम कॉर्नरला ग्लू लावून घ्यायचंय. परत त्याच्यात बाजूला दुसरी पाकळी लावायची. सुकायला 1 2 3 सेकंद आपल्याला धरून ठेवावं लागतं. त्याच्याच बाजूला आपल्याला तिसरी पाकळी लावून घ्यायची. सुकायला थोडा वेळ लागतो, हातामध्ये धरून ठेवावं लागतं. झाल्यास लावून ह्या बाजूला परत आपण 3 लावून घेऊया. तिसरी पण आपण लावून आता हे आपण चिटकवून घेतलं. आता त्याला स्टिक लावून पराग लावून घ्यायचे आपल्याला. तर या बाजूला सगळं एकत्र करून घेतलंय. थोडी जरी ओपन राहिली ट्यूब का त्याच्यामध्ये हवा भरते, त्याच्यामुळे थोडं प्रेस करावं लागतं. हे आपण बनवलेले पराग आहे, ते सुद्धा आपल्याला ठेवून घ्यायचे. जी आपली 7वी पाकळी आहे ती सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये घट्ट धरून ठेवायचं. म्हणजे त्याला आपण खालची स्टिक नाही लावली तरी चालणार आहे, लावली तरी चालणार आहे. स्टिक लावायची असेल त्याच्याच मधोमध ती आपल्याला लावून द्यायची, नाही लावली तरी चालणार. आणि ह्या आपल्याला चिटकून द्यायचं.
तर मी पहिले त्याला ग्रीन टेपनी रॅप करून घेते. ग्रीन टेप लावताना परत एकदा थोडासा ग्लू लावून घ्यायचा. तिला पुरेसा एवढा चिकटपणा नसतो, त्याच्यामुळे थोडी करून घ्यायची. गुंडाळून घ्यायची आपल्याला ग्रीन टेप. ज्या आपल्या या पाकळ्या त्या आपल्याला इथे चिटकवून घ्यायच्या. सुंदर दिसते की नाही, कमेंट करून नक्की सांगा मला.